ठीक आहे. तर याच्यानंतरचा जो पुढे आपण एक कन्सेप्ट डिस्कस केला होता दॅट इज कॉल्ड एज द ॲट्रिब्यूट. ॲट्रिब्यूट कुणाला म्हणायचं? एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन अबाउट द टॅग अबाउट द एलिमेंट इज कॉल्ड एज द ॲट्रिब्यूट. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट जो बेसिक टॅगमध्ये असे टॅग आपण डिस्कस करतोय की जे सारखे सारखे आपण काय करतोय, वापरतोय. बरोबर आहे ना? असे बेसिक टॅग जर बघायला गेले HTML मध्ये तर किती आहेत म्हटलं मी? 200 प्लस आहेत. किती आहे? 200 प्लस. आणि जर प्रत्येकाला जर डिस्कस करायचं म्हटलं तर तुमचं फुल स्टॅक इथं संपतं. 8 महिने लागतील याला फुल स्टॅक, म्हणजे याला टोटल टॅग संपायला 3 महिने लागतील. कळतंय? रोज 2 टॅग, ते 2 टॅग घेणार, त्याचं एक्झाम्पल, त्याचं रिअल टाइम प्रॅक्टिकल, हे सगळं असे किती महिने लागतील? 3. ठीक आहे. म्हणून तुम्ही हुशार आहे म्हणून तुम्हाला तेवढं काही गरज नाही, तुम्हाला 200 टॅग तुम्ही असे पाठ कराल. ठीक आहे. सो नेक्स्ट पुढचा जो टॅग डिस्कस करायचा आहे दॅट इज कॉल्ड एज द, कुठला टॅग आहे हा? IMG टॅग. कुठला? इमेज टॅग. अँकर टॅग मध्ये लास्ट टाइम आपण व्हेरियस हे बघितले होते, सिनारिओज बघितले होते. बरोबर आहे ना? जर फोल्डरमध्ये फोल्डर असेल आणि त्याच्यामध्ये HTML फाईल असेल, एक फोल्डर आहे त्याच्यामध्ये अजून एक फोल्डर आहे त्याच्यामध्ये HTML फाईल आहे, किंवा एक फोल्डर आहे त्याच्यामध्ये अजून एक फोल्डर आहे त्याच्यामध्ये अजून एक फोल्डर आहे त्याच्यामध्ये HTML फाईल आहे. कसं लिंक करायचं, कसं टार्गेट करायचं, डॉट डॉट डॉटनी काय होतं, बॅक यायचं झालं तर बॅक कसं यायचं, बघितलं होतं का ना लास्ट टाइम? हे प्रॅक्टिस केली सगळ्यांनी? केली? सिरियसली प्रामाणिकपणे केली? नाही केली? नाही केली तर नाही केली, त्याला मी काय करू? मी काही करणार आहे का? नाही ना. नाही केली? नाही केली. ठीक आहे. पण ज्यांनी केली त्यांनी प्रामाणिक केली. बरोबर आहे ना? नाही केली ठीक आहे बाबा, बिझी असतील ते, काम वेळ भेटला नसेल, बिझी असतील, कुठेतरी अडकले असतील, फिरायला गेले असतील, काहीतरी झालं असेल. ठीक आहे. ठीक आहे. नेक्स्ट कुठला टॅग बघायचा आहे? इमेज, IMG. आता कोणीतरी मला क्वेश्चन विचारला होता की फेव आयकॉन्स. आता फेव आयकॉन्स काय असतं? एक कन्सेप्ट आहे दॅट इज कॉल्ड एज द, काय म्हणतो आपण त्याला? फेव आयकॉन्स. ठीक आहे. आता फेव आयकॉन्स काय असतं बघा की याच्यासाठी एक मी पहिल्यांदा फाईल तयार करतो, त्याच्यामध्ये दोन्ही पण कन्सेप्ट बघूया, इमेज आणि फेव आयकॉन्स दोन्ही पण बघूया. तर याला मी नाव काय दिलं? IMG.html. HTML इमेजचं एक्झाम्पल बघायचं. आता ज्यावेळेस मी इमेजचं एक्झाम्पल मी तुम्हाला दाखवेन, याच्यामध्ये काय काय चुका करतो आपण व्यवस्थित बघायचं. कळलं? आतापर्यंत आपण काय काय चुका केल्या, वेब पेज डिझाईन करताना आपण काय चुका केल्या, कळते ना? ठीक आहे. आता हे काम इंडस्ट्रीमध्ये जसं चालतं मी तसं सांगतोय, जसं मी करतोय तसं सांगतोय, आणि आम्हाला हे करावंच लागायचं म्हणून तुम्हाला सांगतोय हे. ठीक आहे. तुम्हाला घ्यायचं झालं डोक्यावरती घ्या, नाही तर सोडून द्या, तुमच्या मनावर. सो हा काय झाला आपला बेसिक. पहिल्यांदा बघा, पहिल्यांदा काय काय कन्सेप्ट डिस्कस करूया दॅट इज कॉल्ड एज द फेव आयकॉन्स. ठीक आहे. फेव आयकॉन्स काय असतं बघा. फेव आयकॉन्स जसं की आता एक HTML ची फाईल मी इथं बनवली, त्याला मी काय म्हटलं, एक H1 टॅग दिला. बरोबर आहे. आणि H1 मध्ये एक सिंपल मेसेज देऊन टाकलं दॅट इज कॉल्ड वेलकम. कुठला मेसेज आहे? वेलकम. ठीक आहे. हा एक मेसेज देऊन टाकला. नेक्स्ट याला राईट क्लिक करा, ओपन विथ लाईव्ह सर्व्हर. ठीक आहे. हे आलं वेलकम. एकदम जर तुम्ही टॉपला जर बघितलं, टॅब मध्ये टॉपला काय नाव आहे? डॉक्युमेंट, जे की टायटल आहे माहिती आहे सगळ्यांना. त्याच्या बाजूला काहीतरी दिसते, एक पृथ्वी दिसते, हे डिफॉल्ट इमेज आहे. ठीक आहे. काय आहे? हे डिफॉल्ट इमेज. ही इमेज मला चेंज करायची. हा सर, 102 दिलं होतं मला. ऑनलाईन जॉईन झाले. काढा ते सगळे ऑफलाईनचे जेवढे ऑनलाईन गेलं, शुभमला घ्या, सगळ्या मीटिंगमध्ये बाहेर काढा. नाही ऑफलाईनचे सर ऑनलाईन जाऊ द्यायचं ना, फक्त त्याचे मेल आहेत ना तेवढेच फक्त. साक्षील बोलत कॉल करतो. तुम्ही यांना थोडंसं स्ट्रिक्ट करत जा. मी आताच त्यांना रागावलं सर, तुम्ही घेण्याच्या आधी अभ्यास ते का प्रॅक्टिसला दिलं होतं त्यांनी केली नाही. ना काल त्याच्याकडून दिवसभर पायथनची प्रॅक्टिस करून घेतली, त्यांना बी लोड झाला. आणि थोडंसं बंद करा रेकॉर्डिंग. त्याला काय होतं एवढं काय त्यांना घेतलं. ठीक आहे. सो
आपण काय कन्सेप्ट डिस्कस करत होतो, फेव आयकॉनचा कन्सेप्ट डिस्कस करत होतो. ठीक आहे. फेव आयकॉन्स काय असतात की फेव आयकॉन्स म्हणजे काय की इथं आल्यानंतर ह्या टॅब कडे जर तुम्ही बघितलात तर वरती तुम्हाला काय दिसते, इमेज. बरोबर आहे ना. आता इथं काय पाहिजे बघा, काही वेबसाईट वरती जातो मी, त्या वेबसाईटचा आयकॉन जो असतो ना, लोगो, तोच लोगो ऍज अ तिकडं असतो काय म्हणून, आयकॉन म्हणून. बरोबर आहे. त्याला काय म्हणतो आपण, त्याला म्हणतो फेव आयकॉन्स. त्याला काय म्हणतो आपण, फेव आयकॉन्स. मग आता हा फेव आयकॉन्स ऍड कसा करायचा, क्लिअर आहे का. ठीक आहे. तर याच्यासाठी जो इमेजचा जे फॉर्मॅट लागतात याच्यासाठी, तर याच्यासाठी इमेजचे फॉर्मॅट कोणासाठी, फेव आयकॉनसाठी, एक तर तुमच्याकडे PNG इमेज असली पाहिजे. ठीक आहे. किंवा तुमच्याकडे JPG इमेज असली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट आहे ना, वरती तुम्ही सध्या स्टडीला नाही बसायचं. मी तुम्हाला बरोबर 4 महिन्यानंतर वरती बसवतो स्टडीला, थोडे दिवस थांबा. ठीक आहे. सो इमेजचा फॉर्मॅट काय असला पाहिजे, PNG. इमेजचा फॉर्मॅट काय असला पाहिजे, JPG किंवा JPEG. ठीक आहे. इथे ई राहिला फक्त, नाहीतर तुम्ही म्हणाल की सर JPG असतो आणि JPEG असतो. ठीक आहे. याचा लॉंग फॉर्म काय, फुल फॉर्म काय, गेले कम्प्युटर सायन्स. काय कम्प्युटर सायन्स, 4 वर्ष घातले ना, 4 वर्ष भाऊ, हो ना. किती वर्ष घातले, 4. आउटपुट काय आलं, संपलं. आणि याच्यातले अजून असे आहेत की बाबा 4 वर्ष वाया घातलेत सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स, तिकडं वाया घालून इकडं आले. ठीक आहे. ओके. सो त्याच्यानंतर अजून एक फॉर्मॅट असला पाहिजे, दॅट इज कॉल्ड एज द ICO फॉर्मॅट, दॅट इज कॉल्ड आयकॉन इमेज फॉर्मॅट. ठीक आहे. हे इमेजचे फॉर्मॅट असले पाहिजे. बेसिकली प्रोफेशनल वे काय सांगतो की फेव आयकॉन जर तुम्हाला ऍड करायचे झाले तर इमेजचा फॉर्मॅट असला पाहिजे .ICO. कुठला फॉर्मॅट असला पाहिजे, .ICO. .PNG घेतला तरी चालेल, .JPG घेतला तरी चालेल, बट प्रोफेशनल वे ICO. मग आता ICO इमेजेस आणायच्या कुठून, कळलं. सो प्रॅक्टिससाठी काय करायचं की प्रॅक्टिससाठी एक वेबसाईट आहे आणि त्या वेबसाईटचं नाव आहे दिस इज कॉल्ड एज द मॅडम एक मिनिट करतो. एक वेबसाईट आहे, त्या वेबसाईटचं नाव आहे आयकॉन फाइंडर. ठीक आहे. जस्ट मिनिट. मॅम एकदा चेक करा. ठीक आहे. वेबसाईटचं नाव काय आहे, दॅट इज कॉल्ड एज द विच वेबसाईट, आयकॉन फाइंडर. समजतंय. ते वेबसाईट लक्षात ठेवायची. या वेबसाईट वरती तुम्हाला भरपूर सारे आयकॉन्स भेटतील जे की एका प्रोजेक्ट मध्ये तुम्हाला लागत असतील. कळते ना. जसं की आता वेब ॲप आपण बनवतो, वेब ॲप्लिकेशन बनवतो, वेब ॲप्लिकेशन मध्ये बटन असतो, बटनच्या बाजूला आयकॉन असतो, टेक्स्ट असतं. बरोबर आहे की नाही. कधी कधी मग आपल्याला लॉग इनची इमेज लागते, टेक्स्ट बॉक्स मध्ये असतो बघा, टेक्स्ट बॉक्स मध्ये एक इमेज असते, त्याच्यापुढे टेक्स्ट बॉक्स असतो, इमेज टेक्स्ट बॉक्स असतो, बघितले ना. ठीक आहे. तर अशा टाईपचं आपल्याला डिझायनिंग करायचं. मग आता इमेजेस आणायच्या कुठून, कुठून आणायचे हे सगळे इमेजेस, तर या वेबसाईटचं नाव आहे, काय नाव आहे वेबसाईटचं, आयकॉन फाइंडर नावाची वेबसाईट आहे. ठीक आहे. तर आता याच्यावरती जर मला सर्च करायचं झालं, एखादी इमेज मला सर्च करायची, जसं की युजरची इमेज मला सर्च करायची, काय नाव टाकलं मी, युजर. बरोबर आहे. काय नाव टाकलं, युजर. युजर नाव टाकल्यानंतर चेक करा की ह्या पेजवरती तुम्हाला भरपूर सारे युजर्स दिसतील, जे तुम्हाला आवडतो तो काय करा,
तो यूज करा. जो युजर तुम्हाला आवडतो तो यूज करा. जसं की आता मला काय करायचंय की मला ॲज अ फेव आयकॉन म्हणून हा युजर घ्यायचा आहे. ठीक आहे. काय युजर घ्यायचा आहे? हा वाला युजर घ्यायचा आहे. ठीक आहे. मग आता हा वाला जर युजर घ्यायचा झाला तर त्याची प्रोफेशनली साईज किती असली पाहिजे. ठीक आहे. काय म्हटलं मी याची प्रोफेशनली काय म्हटलं साईज. सो साईज किती असली पाहिजे. साईज असली पाहिजे 16x16. किती असली पाहिजे 16x16. 16x16 म्हणजे 16 पहिला काय आहे. पहिला काय आहे विड्थ आहे का हाईट आहे. पहिलं काय येतं हाईट येतं का विड्थ येतं आणि नंतर काय येतं. बरोबर आहे. बरं ठीक आहे एकदा चेक करा जाऊन नंतर. ठीक आहे आणि मला सांगा. सो 16x16 काय करायचंय 16x16 आपल्याला ही इमेज काय करायची चॉईस करायची. सो आता इथं आल्यानंतर बघा इथं आल्यानंतर इमेज आहेत ना 48 पिक्सेल 64 पिक्सेल. इथं आल्यानंतर काय करायचं मोर सायझेस वरती क्लिक करा. मोर सायझेस वरती क्लिक केल्यानंतर किती आहे इथं 16x16. ओके. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट इथं चेक करा एक अजून एक नाव दिसतं. काय नाव ऑदर. ऑदर मध्ये कुठलं टाईपचं म्हटलं मी तुम्हाला ICO. क्लिअर. आणि जर मी हे फॉर्मॅट जर सिलेक्ट केलेलं नसेल तर बाय डिफॉल्ट इमेज फॉर्मॅट असतो PNG. कुठला असतो PNG. कळतंय. ठीक आहे. सो आयकॉन टाईप इमेज सिलेक्ट करायची आहे. ह्याला डाउनलोड करा. डाउनलोड केल्यानंतर इमेज काय होईल हे इमेज इथं डाउनलोड होईल. ठीक. ठीक आहे. आणि या इमेज वरती काय करा ह्याला ओपन करा. हे इमेज आहे इथं. कुठली इमेज आहे .ICO. ह्याला फक्त नाव चेंज करायचं. कुठली पण इमेज घेतलं ना त्याचं नाव चेंज करायचं. हे असे नाव नाही ठेवायचे. जसं की मी नाव ठेवलं काय युजर नाव ठेवलं आणि ह्या युजरला कॉपी करा. कॉपी करून आपल्या प्रोजेक्टमध्ये इमेजेस कुठं आहेत इमेजेस नावाचं सेक्शन इथं आहे. इथं येऊन काय करा त्याच्यावरती पेस्ट करून टाका. ठीक आहे. तुम्ही म्हणाल याच्यावरती राईट क्लिक केल्यानंतर पेस्ट येत नाही. कळतंय ना. किती पण ट्राय करा येत नाही. मग काय करायचं अशा वेळेस Ctrl+V करायचं. समजतंय ना. तुम्ही शोधत बसाल ChatGPT ला की मी इकडनं कॉपी केले तिकडनं होत नाहीये. तो ChatGPT हाऊ आय कॅन सॉल्व दिस प्रॉब्लेम. ठीक आहे. ओके. ठीक आहे. मग आता काय करायचं आपल्याला फेव आयकॉन यूज करायचं. फेव आयकॉन यूज करायचं झालं तर इथं काय करायचं बघा वरती एकदम इथं या आणि इथं आल्यानंतर जसं आपण एक्सटर्नल CSS लिंक करतो तसं काय वापरायचं आहे लिंक टॅग वापरायचा आहे. बरोबर आहे. लिंक रिलेशन विथ स्टाईल शीट. ठीक आहे. रिलेशन विथ आयकॉन. समजतंय का काय काय म्हटलं मी रिलेशन विथ आयकॉन. बरोबर आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट याच्यामध्ये एक ॲट्रिब्यूट होतं कुठला टाईप. टाईप कोणता टाईप याच्यामध्ये आहे इमेज. ठीक आहे. ऑब्लिक X-आयकॉन. कुठल्या टाईपचा टाईप इमेज आहे पण कुठल्या टाईपची आहे आयकॉन टाईपची इमेज आहे. ती इमेज आहे कुठं. बरोबर आहे ना. ती इमेज आहे कुठं आहे इमेजेस मध्ये ही इमेज आहे. बंद करून टाका. समजते ना. जसं आपण CSS लिंक करतो रिलेशन विथ द स्टाईल शीट रिलेशन विथ द आयकॉन. बरोबर आहे. Ctrl+S करा आणि Ctrl+S केल्यानंतर एकदा चेक करा बरं की टॅब वरती काय दिसतंय ना. कळलं. हाऊ वी कॅन ऍड द फेव आयकॉन. क्लिअर आहे. ऑनलाईन क्लिअर आहे. येस सर. कळलं. प्रोजेक्ट डेव्हलप करताना इथून कामं करायचे. हे सगळं व्यवस्थित असलं पाहिजे. तुमच्या कंपनीचा जो लोगो आहे तोच लोगो इथं प्रिंट झाला पाहिजे. ठीक आहे. कंपनीचं नाव पेजेसचे नाव इथं काय झाले पाहिजे. टेस्टिंग जी सुरुवात होते ना टेस्टिंग मॅन्युअल टेस्टिंग ते इथून टेस्टिंग चालू होते. इथून इमेज आहे का पेजचे नाव तेच आहे का. ठीक आहे. हे सगळं काय होतं इथून स्टार्ट होतं. सगळं इथून स्टार्ट होतं. म्हणून आपण टेस्टरच्या हाताखाली सापडलं नाही पाहिजे. समजलं. असा कोड असला पाहिजे तुमचा की ठीक आहे बाबा तुमच्या कमीत कमी 2 ते 3 चुका निघाल्या पाहिजे. साहजिकच आहेत निघणारच तेवढ्या चुका. एवढं कोणी परफेक्ट नसतं.
पण तुमच्या चुका 70, 80, 50, 40 अशा नको ना. बॅड इम्पॅक्ट पडतो ना. काय होतं माहिती आहे का, असे जर चुका निघाले तर त्याचा मिनिंग काय झाला की हा डेव्हलपर आळशी आहे, कच्चा आहे. ठीक आहे, हे आत्ता तर आलाय, म्हणजे हे असं याला येत नाही. जसं तुम्ही बाहेर जाऊन म्हणता ना सरला जमलं नाही, सरला येत नाही, तसं तुम्हाला मग मॅनेजर लीड डिस्कशन करतात की अरे याला येत नाही काही, असं चाललंय. कसा कोणी घेतलायचा इंटरव्ह्यू, घेणाऱ्याला पकडतात, कोणी घेतलं कळतंय. म्हणून थोडेसे व्यवस्थित प्रोफेशनली कामं करत चला, बिकॉज यू आर द प्रोफेशनल. मी आधीच म्हणलं ना. ठीक आहे, आता काही प्रोफेशनल नाहीये. ठीक आहे, ते प्रोफेशनलीच गायब आहे. ओके, कळलं फेव आयकॉनचं. ठीक आहे, साईज किती असली पाहिजे, 16x16. इमेज फॉर्मॅट कोणता असला पाहिजे, एक PNG, JPEG किंवा ICO. प्रोफेशनल वे काय सांगतो, ICO. ओके, ठीक. त्याच्यानंतर पुढचा जो टॅग आपण डिस्कस करत होतो, कुठला टॅग डिस्कस करतोय आपण, दॅट इज कॉल्ड एज द IMG टॅग. कुठला टॅग, IMG. ओके, ठीक आहे. इमेज टॅग जर मला घ्यायचं झालं तर कसं घेतो आपण, IMG, बरोबर आहे. आणि त्याला जे ॲट्रिब्यूट पास करतो, ॲट्रिब्यूट म्हणजे एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन अबाउट द टॅग. एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन काय, इमेज घ्यायची आहे कुठून, बरोबर आहे, सोर्स घ्यायची आहे कुठून. ठीक आहे, आता सध्या जर बघितलं तर आपल्याकडे इमेजमध्ये एकच इमेज आहे, जे की आता आपण घेतलेली आहे, काय नावाची, युजर नावाची. ठीक आहे, मग आता काय केलं की एक जुन्या बॅचमधून, एक जे काही जुने बॅचेस होते त्याच्यामधून, जसं की एप्रिल UI, CSS एक्झाम्पल, याच्यामध्ये इमेजेस आहेत, बरोबर आहे. आणि त्या इमेजमधून मी एक इमेज घेतली, ही वाली. कळतंय. आता ही जर इमेज मी घेतलं तर याची कोपऱ्यामध्ये साईज चेक करा बरं, किती साईज किती दाखवते कोपऱ्यामध्ये, किती आहे, 4.3 MB आहे. कळते ना. आता मी जे काही सांगतोय ते व्यवस्थित लक्ष द्या. किती इमेजची साईज आहे, 4.3 इमेजची साईज आहे. म्हणजे थोडक्यात ही इमेज कशी आहे, एकदम HD क्वालिटीची इमेज आहे, बरोबर आहे ना. MB मध्ये गेली ना तर ही इमेज 4 MB, 8 MB, 16 MB, 32 MB. समजा तुम्ही कुठेतरी आता बाहेर फिरायला गेले, तुम्ही कॅमेऱ्यामधून शूट केला तुमचा फोटो, मोबाईलचा कॅमेरा जाऊ द्या, पण एक प्रोफेशनल कॅमेरामधून शूट केला, त्याची साईज किती जाते, 16, 30, 32, 28 MB जाते. एवढी हाय डेफिनेशनची इमेज होते. आणि तुम्ही ठरवलेत की नाही माझ्या पोर्टफोलिओमध्ये ती इमेज मला टाकायची, बरोबर आहे ना. असं कुठे तुम्ही बीचवर थांबलेली, हे ते, बरोबर आहे की नाही. डेव्हलपर कुठं थांबलाय, बीचवरती. ठीक आहे, मग मॅटर काय होतं बघा, जसं की आता हे घेतलं मी आणि कुठे आलं, इमेजेसमध्ये आलं. इमेजेसमध्ये आल्यानंतर ह्याला पेस्ट करा. इमेजेस आहे, ही इमेज आली, एकदम कशी इमेज आहे, एकदम हाय डेफिनेशन इमेज आहे. ठीक आहे, आता ही इमेज मला काय करायची, ही इमेज मला इथं घ्यायची आहे. कशी घेणार आता ही इमेज, तर ही इमेज घेण्यासाठी SRC मध्ये फोल्डरचं नाव काय आहे, इमेजेस. इमेजेसमधून कोणती इमेज, ही इमेज. ऑटोमॅटिकली VS कोड काय करतो, हे सगळं करून देतो. याच्यासाठी आपण एडिटर वापरतो, ह्या कारणासाठी. नोटपॅड राहिलं असतं तर काय करावं लागलं असतं मला, प्रत्येक गोष्ट मला मॅन्युअली काय करावं लागली असते, टाईप करावं लागली असते. क्लिअर आहे ना. आणि समजा एखाद्या इमेजचं नाव जर खूपच मोठं राहिलं असतं, मग परत कुठं काय करावं लागलं असतं, त्या इमेजवरती जा, त्याच्यावरती राईट क्लिक कर, रिनेम कर, तिथून टेक्स्ट कॉपी कर, इथून पेस्ट कर. किती वेळ गेला माझा, गेला का नाही, 30 सेकंद तरी गेले माझे, 30-35 सेकंद, बरोबर आहे का नाही. मग आता 35 सेकंदामध्ये 1 सेकंद मी ह्याला घातला, 34 सेकंद मला वाचले. मग 34 सेकंदात का होऊ नये, बरोबर आहे का नाही. हाय बाय तर होईल. ठीक आहे, कळलं नाही. इमेज SRC घेतला, ठीक आहे. चेक करायचं की बघा इमेज क्वालिटी चेक करा, कशी इमेज आहे. इमेज आहे पण कुठे आहे, हॉरिझॉन्टल स्क्रॉल पण बसलेला आहे, हे बघा. ठीक आहे, एकदम हाय क्वालिटीची इमेज आहे. ठीक आहे. असे जर इमेजेस जर तुम्ही घेतले तर मग त्यांना ऍडजस्ट कसं करायचं. आणि जर समजा अशा टाईपच्या जर इमेजेस तुमच्या पेजवरती 100 असतील, किती, 100 गुणिले 4 MB किती झाले, 400 MB. ठीक आहे, 100 इमेजेस आहेत, किती MBच्या, 4 MBच्या. 400 MB तुम्ही एका पेजवरती आहे. काय होतं, ज्यावेळेस एखादा युजर नेटवर्कवरती हिट मारेल, तुमच्या पेजवरती हिट मारेल, 400 MB इमेजेस लोड व्हायला किती वेळ लागेल, विचार करा ना, किती वेळ लागेल. एक सांगतो बघा, जर तुम्हाला टॉप 10 मध्ये जर तुमचं पेज आणायचं झालं, काय म्हटलं मी, टॉप 10 मध्ये जर तुमचं पेज आणायचं झालं, तर ते पेज युजरनं रिक्वेस्ट केल्याबरोबर, हिट मारल्याबरोबर रिक्वेस्ट, तर ते पेज व्ह्यू पोर्ट वरती यायला
5 सेकंदामध्ये आलं पाहिजे. किती? पूर्ण पेज किती सेकंदामध्ये दिसलं पाहिजे? समजतंय का? ज्यावेळेस तुम्ही युपीआय पेमेंट करता, युपीआय पेमेंटचा एक लिमिट ठरलेला असतो. 5 सेकंदाच्या आत जर पेमेंट झालं तर पेमेंट सक्सेस होतं. जर 5 सेकंदाच्या पुढे गेलं, 10 सेकंद गेलं तर काय होतं? पेमेंट फेल होतं सर. ठीक आहे, करतो. काही मेसेज द्यायचा आहे? ऑगस्ट. ओके, ठीक आहे. हा, अकाउंट ते जॉबला गेलेत ना काही, प्लेस झाले. त्यांचे पेढे खायचे बाकी आहेत मला. ठीक आहे, कळलं? कुठं होतो मी? 400 वरती होतो, बरोबर आहे. 400 MB, 400 MBच्या इमेजेस जर असतील तर किती वेळ लागेल? नेटवर्क वरती यायला किती वेळ लागेल? विचार करा ना, बरोबर आहे की नाही? मग आता ह्या प्रॉब्लेमला सॉल्व्ह कसं करणार? काय सॉल्व्ह करणार? आता काय सोल्युशन आहे याच्यासाठी? मी काय म्हटलं, स्टँडर्ड टाइम किती असला पाहिजे? पेज डिस्प्ले होण्याचा किती असला पाहिजे? 5 सेकंद असला पाहिजे. 5 सेकंदामध्ये जर तुमचा पेज व्ह्यू पोर्ट वरती दिसला पटकन, सगळे कंटेंट लोड झाले. व्ह्यू पोर्ट वरती दिसणे म्हणजे काय? त्याचा मिनिंग काय? की सगळे कंटेंट काय झाले पाहिजे? दिसले पाहिजे, लोड झाले पाहिजे. त्याला म्हणतो व्ह्यू पोर्ट. कळतंय? त्याला काय म्हणतो आपण? व्ह्यू पोर्ट. स्टँडर्ड टाइम किती म्हटलं मी? ठीक आहे, तेव्हा तुमचं पेज रँकिंग मध्ये येतं. कळलं? मग आता हा प्रॉब्लेम सॉल्व्ह कसं करणार तुम्ही? हे असतं HTML शिकणं. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कॉलेजमध्ये व्हायला पाहिजे. ठीक आहे, पण ते झाले नाही. मे बी शिकवले असतील, तुम्ही अब्सेंट असाल, किंवा तुम्ही प्रेझेंट असाल, सर अब्सेंट असतील. ठीक आहे, किंवा तुम्ही दोघेही प्रेझेंट असाल तर युनिव्हर्सिटीने सिलेबस काढून टाकला असेल. असं काहीतरी झालं असेल, बरोबर आहे? हे काहीतरी असं असेल. ओके, मग त्याला सॉल्व्ह कसं करणार? कोण सांगेल मला? ऑनलाईन पैकी कोणी पण डिस्कशन, एक जनरल डिस्कशन, की याला तुम्ही सॉल्व्ह कसं करणार? काही पण बोला, काही पण म्हणजे याच्या रिलेटेड बोला. ओके, अजून? हा, अजून हाईट वेट कमी केल्यानंतर साईज कमी होणार आहे का? थोडी साईज तर तीच राहणार आहे ना. काय करायचं? कोणी पण जनरल डिस्कशन, कोणी पण डिस्कस करा. ऑनलाईनचे डिस्कस करतील, ऑफलाईनचे डिस्कस करतील. मी एकटाच बोलतो वेड्यासारखा. ओके, अजून? हा, अजून जनरल डिस्कशन जे आहे ते बोला. बॅकग्राऊंड कव्हर, अजून? हा, ऑब्जेक्ट फिट नावाची प्रॉपर्टी. ठीक आहे, अजून? झालं? ठीक आहे, लक्ष द्या आता. याच्यासाठी तुम्ही क्लास लावलाय, कळलं? आता जे अब्सेंट आहेत त्यांना काय माहिती बरं? त्यांना वाटतं की मला HTML येतं. अरे येतं बाबा, तुला येतं, सगळं येतं तुला. तो फुलस्टॅकचा पप्पा आहेस तू, येतं तुला सगळं. ठीक आहे, मी नाही म्हणत नाही. ठीक आहे, पण ह्या गोष्टी ज्या असतात ना, शिकायला भेटतात. असल्या गोष्टी की बाबा काय. आता हे बघा, हे तर मी असले, तुम्हाला माहिती आहे, 8-9 वर्षापासून मी हे सगळं असलं खेळत आलेल्या गोष्टी आहेत. कळतंय ना? जे बाहेर चालतंय तेच इथं सांगतो, दुसरं काही नाही सांगत. आणि हे युट्यूबला वगैरे कुठे नाही भेटणार. जे रेलमध्ये चालतं ना ते कुठे नाही भेटत. म्हणून क्लासेस अटेंड करा, ऍटलिस्ट UI अटेंड करा, ऍटलिस्ट CSS अटेंड करा. CSS खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, जरी तुम्ही फिरायला गेले कुठेतरी, मोबाईल कुठेतरी ऑन करा, बसा लेक्चर होईपर्यंत आणि नंतर फिरा. हा, सिंगल गेला असाल, डबल गेला असाल तर बसा एका झाडाखाली, लेक्चर अटेंड करा आणि मग काय करा? फिरा. आता याच्या पलीकडे काय बोलू मी, सांगा बरं? रेकॉर्डिंग पण हेच पाहिजे. ठीक आहे, ओके. सो ह्या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करायचं आपल्याला. आणि या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करण्यासाठी मग काय केलं बाबा, की गुगलला हा इश्यू सापडला. कोणाला सापडला? गुगलला काय केलं की गुगलनं एक इमेजचा फॉर्मॅट बनवला. जसं JPG फॉर्मॅट आहे, ICO फॉर्मॅट आहे, PNG फॉर्मॅट आहे, GIF फॉर्मॅट आहे, बिटमॅपसाठी BMP फॉर्मॅट आहे. ठीक आहे, असे इमेजचे फॉर्मॅट्स आहेत.
तसं अजून एक फॉर्मॅट बनवला, त्या फॉर्मॅटचं नाव आहे वेबपी. कुठला फॉर्मॅट आहे? डॉट वेबपी. समजतंय काय म्हटलं मी? डॉट वेबपी. कोणी बनवला हा? गुगलने बनवला स्वतः. कळतंय? काही जणांनी मला आन्सर केले की बाबा तुम्ही कंप्रेस करा. बरोबर आहे ना? जसं की आता एखादा व्हिडिओ आहे, 1 GB चा व्हिडिओ आहे, त्याला तुम्ही कंप्रेस करता. कंप्रेस केल्यानंतर तिथं पर्सेंटेज असते की किती कंप्रेस करायचं, 20% कंप्रेस करायचं का 30 का 40 का 50. पण तुम्ही एक रिअलाइज करा की ज्यावेळेस तुम्ही कंप्रेस करता ना, तर कंप्रेस केल्यानंतर ते पिक्सेल कंप्रेस होतात ना. जे इमेज आपल्याला पाहिजे ओरिजिनल, ती ओरिजिनल इमेज आपल्याला दिसत नाही कंप्रेस केल्यानंतर. हा प्रॉब्लेम येतो. समजते ना? कंप्रेस केल्यानंतर हा एक ऑप्शन आहे, पण हे कामाचं नाही. क्लिअर? मग गुगलवाल्यांनी काय केलं की गुगलवाल्यांनी क्वालिटी तेच ठेवायची. मला काय ठेवायचे? इमेजची क्वालिटी तेच ठेवायची, पण त्याची साईज काय करायची? कमी करायची. समजते ना? आता ही इमेज जर बघितलं तर ओरिजिनली किती MB ची? 4 MB ची. जर मी ह्याला 100 KB मध्ये केलं तर क्वालिटी पण तेच, लोडिंगला पण फास्ट होईल. बरोबर आहे की नाही? थोडंसं तुम्ही काय करा, थोडंसं लेक्चर संपल्यानंतर ना गुगलवरती येऊन या वेब पी बद्दल डिस्कशन करा. ठीक आहे? कशाबद्दल डिस्कशन करा? वेब पी. काय वाचा? हा सर. हो हो. ठीक आहे? काय वा? WebP is a modern image format that provide a superior lossless and loosey compression for images on the page. बरोबर आहे? तर हा काय करतो की हा ह्याच्यासाठी रिचर टाईपच्या इमेजेस काय करतो? जनरेट करतो. म्हणजे क्वालिटी तीच राहणार, फक्त काय चेंज होणार? साईज मध्ये चेंज. क्लिअर आहे? मग आता हे काम करायचं कसं? समजते ना? आता हे काम करायचं कसं? हे तुमचं काम नाहीये. हे काम ज्या कंपनीमध्ये ग्राफिक्स डिझायनर जे असतात ना, कंपनीमध्ये एक पोस्ट असते ग्राफिक इंजिनियर, ग्राफिक्स डिझायनर, जे की फोटोशॉप शिकलेले असतात, कोरल ड्रॉ शिकलेले असतात, कॅनव्हा शिकलेले असतात, फिग्मा शिकलेले असतात, असे जे डेव्हलपर असतात ते हे काम करतात. तुमचं काम नाही आहे हे. तुमच्याकडे फक्त इमेजेस येतात आणि ती इमेज कुठं टाकायची ते एका डॉकमध्ये लिहिलेलं असतं, डॉक्युमेंटेशनमध्ये, की इमेज इथं प्लेस करायची. तर तुमचं काम फक्त तेच आहे. ठीक आहे? एवढं तुमचं काम आहे. बाकीचं सगळे कामं ते करतात. मग काय करायचं? तर याच्यासाठी काय सोल्युशन आहे? मग काय कळालं सोल्युशन काय? इमेजला काय करायचं? मग कुठल्या टाईपच्या इमेजेस घ्यायच्या? वेब पेजच्या घ्यायच्या. मग काय करा? गुगलवरती या. गुगलवरती आल्यानंतर इथं सर्च करा. काय सर्च करा? आता हे इमेज कुठल्या टाईपचे एकदा चेक करा बरं. हे जी इमेज आहे ती कुठल्या टाईपची आहे? JPG. मग गुगलवरती येऊन सर्च करा. काय म्हणायचं की मला काय करायचं आहे? JPG टू वेब पी मला काय करायचं आहे? कन्वर्जन करायचं आहे. कसं कन्वर्जन करायचं आहे? JPG टू वेब पी. समजते ना? आता वेबसाईटमध्ये पण झोल आहे सगळं. हे जे दिसतात ना, हे काही वेबसाईट कन्वर्ट करतात, काही वेबसाईट फक्त नावाला असतात. याच्यातली परफेक्ट वेबसाईट तुम्हाला कळाली पाहिजे. जसं की आता मी सेकंड वाली बघितलं. बरोबर आहे? कुठली आहे? हे सेकंड वाली क्लाउडनरी नावाची वेबसाईट आहे. याच्यामध्ये काय केलं? याच्यामध्ये अपलोड इमेजला काय केलं? अपलोड करा. अपलोड कुठं करायचं? डॉक्युमेंट्समध्ये येऊन काय नाव आहे? ऑगस्ट UI 25 इमेजेसमध्ये येऊन ही इमेज. ओके. ओरिजिनल साईज किती आहे? 4.3 MB ची साईज आहे. ह्याला काय केलं? इथं ह्याला अपलोड करतोय. चार MB ची इमेज आहे. अपलोड व्हायला तर वेळ लागेलच. मग आता विचार करा, जर 100 इमेजेस जर असतील वेब पेजवरती, तर तुमचं व्ह्यू पोर्टवरती यायला किती वेळ लागेल? आणि रँकिंगचा तर विचारच करू नका तुम्ही. रँकिंग गेली उडत. ठीक आहे? सो हे काय आहे? ओरिजिनल. आणि ही काय आहे? ट्रान्सफॉर्म केलेली. मला सांगा आता, ही इमेज आहे किती? 4.7 MB ची. इकडे किती पर्सेंट त्यांनी रिड्यूस केलं? 83% रिड्यूस केलं. आणि साईज चेक करा बरं किती? ओके. किती आहे? ठीक आहे. याला डाउनलोड करा. वेबपी डाउनलोड. बरोबर आहे? चेक करा क्वालिटी. सेम क्वालिटी, फक्त काय रिड्यूस झाली? साईज. कळलं ना?
मग आता याच्या पुढे काम करताना काय करायचं, काय करणार काम करताना? पहिलं इमेज बघायच्या, कोणती इमेज मी घेतोय त्याची साईज बघायची किती आहे. जर साईज 1 MB च्या जर पुढे जात असेल तर त्याला काय करायचं, कन्वर्ट करायचं. आता इमेज आहे JPG म्हणून काय टाकलं मी, JPG टू WebP. जर इमेज PNG असली असती तर मी काय टाकलं असतं, PNG टू WebP. कळतंय ना आता? हे कळलं सगळ्यांना ऑनलाईन? हो सर. क्लिअर आहे सगळ्यांना? येस सर. फक्त एकाला? ठीक आहे, 2-3 तरी झाले. ठीक आहे. आता हे मंत्री लोक बोलले, ठीक आहे, आमदार शांत बसले कारण मंत्री बोलले ना पुढे, आमदारला बोलायची काय गरज आहे? ठीक आहे, काय बोलावं. मग आता हे काय करा, डाउनलोड केलेली इमेज, बरोबर आहे, हे डाउनलोड केलेली इमेज कुठं डाउनलोड झाली एकदा चेक करा बरं इथे येऊन. ओके, ही डाउनलोड केलेली इमेज बरोबर आहे ना, कुठं झालेली, डाउनलोड्स मध्ये झालेली आहे. आणि मी आहे सध्या डाउनलोड्स मध्ये. आणि कुठे गेली ती इमेज, वेबपी. ओके, कॉपी आणि परत इमेजेस मध्ये येऊन काय केलं, इथे येऊन पेस्ट केलं. ठीक आहे, आता कुठल्या टाईपची इमेज आहे चेक करा. ही आहे वेबपी आणि ही आहे JPG. क्वालिटी चेक करा, दोघांमध्ये पण फरक बघा, चेक करा, सेम आहे. ठीक आहे, असं काही नाही की बाबा याच्या गालावरचे ते 2 निघून गेले, असं कुठं झालंय का? चेक करा बरं इकडं, असं आहे ना व्यवस्थित, तेच आहे. यस, रिमूव्ह करायचे ते, काय म्हणले? हा झूम, हे अरे यार तुम्ही झूम 250 पिक्सल वरती आहे. ठीक आहे, फाटणार नाही इमेज. तुम्हाला वाटेल फाटेल, नाही फाटणार. हा नाही फाटणार, तुम्ही फाटाल पण हा नाही फाटणार. ठीक आहे, गुगलने डेव्हलप केले, नाही जमत. नाही नाही, कन्व्हर्जन असतात, कन्व्हर्टर असतात ते. ठीक आहे, आता अजून एक सांगतो तुम्हाला. तुम्ही जावा शिकले का नाही, का चालू आहे? हा व ठीक आहे, चालू आहे. तुम्ही स्वतःचं कन्व्हर्टर बनवू शकता. काय म्हणलं मी, तुम्ही स्वतःचे कन्व्हर्जन बनवू शकता. पण त्याच्यासाठी तुम्हाला काय लागेल की त्याच्यासाठी तुम्हाला एक विंडोज ऍप्लिकेशन बनवावं लागेल, जे की जावा मधून आपण स्विंग टेक्नॉलॉजी, माहिती आहे ना स्विंग, जावा स्विंग माहिती आहे? माहिती आहे का? नाही माहिती, सोडून द्या मग, काय कामाचे नाही तुम्ही. ठीक आहे, काय करत असते जावामध्ये एक स्विंग टेक्नॉलॉजी असते. या स्विंग टेक्नॉलॉजीचा वापर करून तुम्ही काय करू शकता, दॅट इज कॉल्ड एज विंडोज ऍप बनवू शकता, विंडोज ऍप्लिकेशन बनवू शकता. ठीक आहे, आणि या विंडोज ऍप्लिकेशन मध्ये एक इनपुट टाईप घ्यायचा, एक बटन घ्यायचं, पुढे ब्राउज नावाचं, त्या बटनवरती सिलेक्ट करायचं, इमेज सिलेक्ट करायची, खाली एक बटन घ्यायचं कन्व्हर्जन. ठीक आहे, आणि एक ड्रॉप डाऊन घ्यायचा, कशामध्ये कन्वर्ट करायचं. असं स्वतःचं काय करू शकता तुम्ही, स्वतःचं ऍप्लिकेशन डेव्हलप करू शकता. एकदा बघायचं की कन्व्हर्जनचं लॉजिक काय आहे, काय लॉजिक यूज केलं त्यांनी, कळतंय, आणि ते लॉजिक काय करायचं इथे इम्प्लिमेंट करायचं. समजतंय ना? ठीक आहे, इक्लिप्स वापरतो सगळे? ठीक, बघा, ट्राय करा स्वतःच एक कन्व्हर्जन बनवायचं. डिपेंड राहू नये लोकांवरती. आता उद्या वेबसाईट बंद झाली, काय करणार? बरोबर आहे, तुम्हाला सांगून बंद होणार आहे का, अरे सुनील मी उद्या वेबसाईट बंद करतोय, तुझ्या आजच्या इमेजेस जेवढ्या असतील तेवढ्या काय कर, कन्वर्ट कर, असं सांगू नये. नाही ना, मग स्वतःचे कन्व्हर्जन्स बनवा. ठीक आहे, करा हे काम. बघा येते का जावामधून, वापरा ना, टेक्नॉलॉजी आहेत ना आज, आता ChatGPT आहे, हे सगळंच आहे, त्याचा यूज करा, वापर करा, एक ऍप्लिकेशन बिल्ड करा आणि मला दाखवा बरं कोणी कोणी बनवलं विंडोज ऍप्लिकेशन 2 दिवसामध्ये. ठीक आहे, बघूया कोण कोण बनवतं. किंवा जावास्क्रिप्ट वापरा, वेब ऍप्लिकेशन तयार करा, वेब पेज तयार करा, त्याच्यामध्ये जावास्क्रिप्ट लावा पाठीमागे, इमेज कन्व्हर्जन करा. असं पण करू शकता ना, का थोडी जावा यूज करा असं काही आहे?
ठीक आहे, करा. मी पण बनवतो आणि तुम्ही पण बनवा. ठीक आहे, बघूया कोण बनवतो. कळलं? सो स्विंग टेक्नॉलॉजीमध्ये काय यूज करायचं आहे, विंडोज ॲप असतं स्विंग, एकदा चेक करा गुगलवरती जाऊन. ओके, सो इथे या. इथं आल्यानंतर मग काय म्हटलं, इमेजेस. आता हे नाही यूज करायचं आपल्याला. काय यूज करायचं आहे आपल्याला, यूज करायचं आहे काय, बरं एक चेक करा, ह्याला ठेवा असंच. ठीक आहे, आणि मी काय करतो, आपलं पेज कुठं आहे, इथं पेज. ओके, याच्यावरती मी राईट क्लिक केलं, इन्स्पेक्ट केलं. ठीक आहे, आणि इन्स्पेक्ट करून मी आलो नेटवर्क टॅबमध्ये. कुठं आलो मी, नेटवर्क टॅबमध्ये. ठीक आहे, नेटवर्क टॅबमध्ये जेवढे तुम्ही पेजेसमध्ये, जेवढे तुमच्या प्रोजेक्टमध्ये जेवढ्या इमेजेस, जेवढ्या CSS, जेवढे CS, जेवढ्या एक्सटर्नल लिंक्स, काय काय ॲड केलं, हे सगळं ह्या नेटवर्कमध्ये येतं. जर ह्या नेटवर्कमध्ये नाही आलं तर याचा मिनिंग असं आहे की कुठेतरी प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, इश्यू फाइंड करायचा हा एक वे असतो. कळतंय? जसं की आता मी तर रिफ्रेश केलं. रिफ्रेश केल्यानंतर चेक करा की काय काय आलं. मी त्या पेजवरती काय काय यूज केले, इमेज पण यूज केली आहे, युजर आयकॉन पण यूज केलेला आहे, केलं आहे ना. त्याच्यानंतर बघा इथं इमेज आहे. ठीक आहे, आणि इमेज आल्यानंतर त्याचा प्रिव्ह्यू चेक करा. प्रिव्ह्यू हाच आहे ना. रिस्पॉन्स काय भेटला मला, रिस्पॉन्स मला हा भेटला बायनरी फॉर्मॅटमध्ये. हे कन्व्हर्जन झालेलं आहे, हे ब्राउझरने केलेलं आहे, आपलं देणं घेणं नाही याच्यासोबत. ठीक आहे, त्याच्यानंतर इनिशिएटरमध्ये येऊन चेक करा, इनिशिएटर. त्याच्यानंतर परत टायमिंग आहे, टायमिंगमध्ये चेक करा बरं, टायमिंग किती झाला टोटल. आता हे टोटल इमेजचा टायमिंग किती दाखवतोय, हा 241.81 मिलीसेकंद हा टाइम दाखवतो. ठीक आहे, कळतंय ना. टेस्टिंग करायची पद्धत असते ही. आता एवढ्या खोलवर तुम्ही गेले का कधी, कुठंपर्यंत गेले मग, फक्त रिफ्रेश पेज. ठीक आहे, याच्यासाठी म्हणतो की मी माझ्याकडनं शिकायला भेटतं काही काही गोष्टी. लेक्चर जॉईन करा. मला माहिती आहे ना तुम्हाला येतं ना फुल स्टॅक. मी आताच काय म्हणलं, तुम्ही फुल स्टॅकचे पप्पा आहेत. ठीक आहे, अजून काय बोलू, पण या गोष्टी शिका. कळते ना. इमेज कितीची आहे, 4 MB ची आहे. ठीक आहे, आता मग काय करा, 4 MB ची इमेज तुम्ही घेतली. ठीक आहे, काय करा, चेंज करा, इमेज फॉर्मॅट चेंज करा. कुठला इमेज फॉर्मॅट ठेवायचा, WebP. बरोबर आहे ना. कुठला फॉर्मॅट ठेवला, WebP. आता WebP फॉर्मॅट जर ठेवला तुम्ही तर हे सगळं क्लिअर करा, नेटवर्क टॅब सगळं काय करा, क्लिअर करा, कारण रिलोड होत होते, परत तेच लोड होतं. मग परत एकदा काय करा, रिफ्रेश करा. रिफ्रेश केल्यानंतर परत इथे या. इथं आल्यानंतर चेक करा की आता टाइम किती झाला. किती कमी केला टाइम तुम्ही, 281 होता ना, म्हणजे 181 मिलीसेकंद टाइम तुम्ही काय केलं. हा एका इमेज साठी विचार केला आपण. जर इमेज 100 असतील तर तो विचार करा ना. बरोबर आहे की नाही. कुठलं पण एखादा प्रोजेक्ट तुम्ही डेव्हलप करता, तुम्ही आता पुढे चालून तुम्ही हा विचार नाही करत कधी. तुम्ही काय करता, टास्क दिले, टास्क कम्प्लीट करता. आणि मी जर आलो चेकिंगला तर हे मी चेक करत असतो हे सगळं. कळते ना. जर प्रोजेक्ट जर माझ्याकडे चेकिंगला जर असतील तुमचे तर मी हे चेक करतो, इथपर्यंत जातो मी. समजतंय. हे विचार तुम्ही पण केला नसेल कधी. किती परफेक्ट ऍप्लिकेशन करा तुम्ही, किती तुमच्यातल्या मी 10 चुका तरी काढेल, किती परफेक्ट बनवा तुम्ही. कळते ना. ज्यावेळेस तुम्ही प्रोजेक्ट प्रेझेंटेशन करता तर व्यवस्थित करा. कळलं, इमेज बद्दल कळलं सगळे, कळलं ना. प्रॉब्लेम काय होतो आणि त्या प्रॉब्लेमला सोल्युशन काय, काय सोल्युशन आहे त्या प्रॉब्लेमला, WebP. म्हणून तर कामं कशी करायची सगळे, WebP. भले तुमच्याकडे JPG इमेजेस असतील तर पहिले त्याला कशामध्ये कन्वर्ट करून घ्यायचं, WebP मध्ये कन्वर्ट करून घ्यायचं, त्याचा सेट बनवून ठेवायचा. पहिले हे काम करून ठेवायचे, मग नंतर काम करायचं पहिले डेव्हलपमेंटचं. ठीक आहे, आणि मध्येच एखादी इमेज आवडली तर त्याला काय करायचं, कन्वर्ट करायचं कशामध्ये, WebP मध्ये. क्लिअर. हे सगळ्यांनी कुठला फॉर्मॅट वापरतील, WebP फॉर्मॅट वापरतील. बरोबर आहे ना. मग आता WebP वापरून तरी पण इथे येत नाही ना हे. ठीक आहे, आता ह्याला ऍडजस्ट कसं करायचं, ह्याला ऍडजस्ट कसं करतो बघा आपण. तर जर तुम्हाला ह्याला ऍडजस्ट करायचं झालं तर आपण पुढचे जे पॅरामीटर वापरतो दॅट इज कॉल्ड एज द हाईट. ठीक आहे, हाईट यूज केलं 300 पिक्सेल. त्याच्यानंतर नेक्स्ट ॲट्रिब्यूट यूज करतो विड्थ. विड्थ किती यूज केली, 300 पिक्सेल. बरोबर आहे. म्हणजे हे जे एक्स्ट्राचे ॲट्रिब्यूट आहेत हे काय, हाईट, विड्थ, त्याच्यानंतर SRC, हे काय झाले, ॲट्रिब्यूट झाले कुणाचे, इमेजचे. कंट्रोल एस करा. कंट्रोल एस केल्यानंतर काय झालं, इमेज बघा, ही अशी इमेज छान वाटते.
एकदम अशी दबल्यासारखी वाटते ना. इमेज कशी असली पाहिजे, एकदम फ्रीली दिसली पाहिजे, चांगली दिसली पाहिजे. जर अशा टाईपचे जर तुम्ही इमेजेस ठेवल्या तर ते एकदम कसं वाटतं, छान नाही वाटत. मग काय करतो आपण आता बघा, वेट घेतले किती, मी वेट घेतलं 700 पिक्सल. ओके, वेट किती झाली 7. अजून चेक करा ही कशी दिसते, बरोबर आहे. अशा टाईपच्या इमेजेस जर तुम्ही पेजवरती ठेवला तर ते कसं वाटतं, नाही छान वाटत ना, बरोबर. मग काय करायचं अशा अशा केसेसमध्ये, काय करायचं तर अशा केसेसमध्ये बघा, हे हाईट दिली किती 400, वेट किती दिली, बरोबर आहे 700. आता थोडंसं कसं, ओके, मॅचिंग बघायचं की 400 हाईट ही कसं केलं, समजते ना. समजा आता एक बॉक्स राहिला असता, बघा सिनारिओ बघा, एक डिव घेतला, त्याला एक क्लास दिला, त्या क्लासचं नाव दिलं बॉक्स. ठीक आहे, काय नाव दिलं, बॉक्स. मग आता थोडीशी CSS ह्या बॉक्ससाठी यूज करूया. आणि CSS आपण कशामध्ये राईट करतो, स्टाईल टॅगमध्ये. कोणासाठी, बॉक्ससाठी, बरोबर आहे. विड्थ, त्या बॉक्सची जी विड्थ घेतली ती घेतली मी 80%. किती विड्थ घेतली, 80%. ओके, आणि हाईट प्रॉपर्टी लावली 400 पिक्सेल. समजतंय. बॉक्स दिसावं म्हणून काय यूज केलं, बॉर्डर. आणि तो बॉक्स मला सेंटरला आणायचा आहे म्हणून मी म्हटलं मार्जिन 8. क्लिअर, माहितीच नाही प्रॉपर्टी आता तर. काय झालं, बॉक्स आला ना बॉक्स. आता ह्या बॉक्स मध्ये मला ती इमेज बसवायची. समजतं ना. सिनारिओ बघा, हे पुढे कामं करायचे आपल्याला. आता सांगतो मी, इमेज टॅग मध्ये सांगतो हे सगळं. ठीक आहे, काय करायचंय, हे इमेज कुठं बसवायचे, ठीक आहे. ठीक आहे, आणि हे जे आहे, आणि अजून एक ॲट्रिब्यूट अल्ट. अल्ट म्हणजे अल्टरनेटिव्ह टेक्स्ट. ठीक आहे, जर इमेज दिसत नसेल तर त्या ठिकाणी काय येईल, टेक्स्ट येईल. सो इथं मी टाकलं हिडन इमेज और हिडन डायन. ठीक आहे, सो इमेजेस असं नाव टाकलं. क्लिअर, काय झालं बघा, काय झालं, बॉक्स तर गेला उडत. ठीक आहे, कुठे गेला बॉक्स, बॉक्स गेला कुठं, बरोबर आहे. हे तर गेला ना सगळीकडे, धिंगाणा झाला सगळा. आणि हा पण कुठे गेला, याचं नाक कुठे गेलं, नाक शोधा, हे इथं. ठीक आहे, बरोबर आहे ना. अशा गोष्टी आपल्यासोबत होतात. आता ह्याला ऍडजस्ट कसं करायचं, क्लिअर आहे ना. कारण इमेज आहे हाय डेफिनेशनची, त्याची क्वालिटी आहे HD ची. त्याला तुम्ही रिड्यूस केलं, साईज कमी केली, पण त्याची क्वालिटी चेंज झाली का, नाही झाली. मग आता ह्याला सॉल्व्ह कसं करायचं या प्रॉब्लेमला. तुमचा बॉक्स कितीचा आहे, बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर त्या बॉक्सची हाईट किती आहे, 400, बरोबर. मग मला सांगा, जर मला त्यांना ऍडजस्ट करायचं झालं तर मी असं लिहू शकतो की त्या बॉक्समध्ये एक टॅग घेतलाय, कोणता, बरोबर आहे ना, त्या बॉक्समध्येच आहे ना इमेज. ठीक आहे, आणि मग मी त्या इमेजला म्हटलं की बाबा तुझी जी विड्थ असणार आहे इमेजची त्या बॉक्स सोबत असणार आहे, म्हणजे किती, समजतंय का काय बोललो मी, कळालं का पाठीमागे काय बोललो, हा सांगा पाठीमागे काय बोललो मी. आज आपल्याला टार्गेट अचीव करायचं 100%, बाहेर जायचं. ठीक आहे, बसायचंय आज आपल्याला. कोण कोण येणार आहे ते सांगत होतो. 100%, समोरचे 100% तर रेडीच आहे म्हणून 100% घेतला. तुम्ही आहेत का याला, लक्ष द्या. हा, ठीक आहे, कळालं काय
काय म्हटलं, बॉक्स मध्ये कोण आहे, बॉक्स मध्ये आहे कोण, इमेज. आणि त्या इमेजला म्हटलं विड्थ तुझी कोणा एवढी असणार आहे, बॉक्स एवढी असणार आहे. ठीक आहे, कंट्रोल एस करा. कंट्रोल एस केल्यानंतर काय झालं, बरोबर आहे ना, जेवढा बॉक्स तेवढी काय इमेज. समजलं. पण आता ही इमेज बघा किती प्रॉपर आहे. आणि त्याच्यानंतर जर दुसरा ऍट्रिब्यूट जर यूज केला याच्यामध्ये कुठला, हाईट नावाचा. हाईट पण किती असली पाहिजे, जेवढी बॉक्सची आहे तेवढी. म्हणजे बॉक्सची किती आहे, 400 पिक्सल. चेक करा. पण हा कसा दिसला परत, असा फ्री नाही येतो, तुम्ही त्याला स्ट्रेस दिले. कळतंय ना. ठीक आहे. म्हणून अशा केसेस मध्ये आपण काय करत असतो की अशा केसेस मध्ये इथं आपण वापरतो काय, मिनिमम हाईट. ठीक आहे. आणि इथं पण येऊन किंवा नाही वापरलं तरी चालेल, जेवढी इमेजची हाईट असेल तेवढीच तो काय करेल, डिस्प्ले करेल. म्हणजेच हे प्रॉपर. समजला का इश्यू. इमेज कशी घ्यायची कळालं. इमेज काय शिकतोय आपण, बेसिक टॅग आपण शिकतोय. आणि बेसिक टॅग मध्ये आज काय बघितलं, इमेज. आणि त्याच्या अगोदर काय बघितलं, फेव आयकॉन्स. फेव आयकॉन्स कसे ऍड करायचे, लिंक. ठीक आहे, लिंक रिलेशन विथ आयकॉन. टाइप मध्ये काय लिहायचं, इमेजेस ऑब्लिक एक्स डॅश आयकॉन. बरोबर आहे. आणि तिसरा ऍट्रिब्यूट काय पास केला, रेफरन्स. कुठं आहे ती इमेज. इमेजचा फॉर्मॅट कोणता घ्यायचा, ICO. कोणते कोणते घेऊ शकता, PNG, JPG, JPG. ओके, घेऊ शकता. पण प्रोफेशनल वे ICO. कुठून घेणार, आयकॉन फाइंडर नावाची वेबसाईट, त्याच्यातनं यायचं. समजलं ना. आयकॉन फाइंडर वरती काय काय करायचं, तर आयकॉन फाइंडर वरती येऊन इथं चेक करायचं की बाबा PNG कुठली, PNG मध्ये एवढे साईज आहे, साईजेस मध्ये कोणती 16x16. ऑर्डर्स मध्ये या आणि काय सिलेक्ट करा, आयकॉन इमेज सिलेक्ट करा. क्लिअर. कळालं हे इमेज बद्दल. आता याच्या नंतर जेव्हा जेव्हा तुम्ही वेबसाईट वरती इमेज रिलेटेड काम कराल तेव्हा तेव्हा काय करायचं, या सगळ्या गोष्टी करायच्या. क्लिअर आहे ना. वेबसाईट अशी डेव्हलप करायची, कशी भंगार नाही डेव्हलप करायच्या. त्याच्या पुढे जे शिकलं ते काय करायचं, इम्प्लिमेंट करायचं. ठीक आहे. ओके. सो हे कन्व्हर्टर्स वगैरे चेक केले सगळं. त्याच्यानंतर पुढे चला. तर हे झालं कुणाबद्दल डिस्कशन, तर हे डिस्कशन झालं इमेज आणि फेव आयकॉन्स बद्दल डिस्कशन. बेसिक टॅग्स मध्ये आपण हे बघितलं. त्याच्यानंतर पुढे चला. यस, पूर्ण बॅकग्राऊंडला जर तुम्ही इमेज टाकायची झाली तर आपण CSS मध्ये काय करतो, तर CSS मध्ये आता समजा मला काय करायचं की बॉडीवरती बॅकग्राऊंड इमेज टाकायची. बॉडी आहे ना ती. ठीक आहे. मग आपण डायरेक्टली काय करतो, कोणाला टार्गेट करतो, बॉडीला. आणि इथे एक काय करतो, बॅकग्राऊंड इमेज नावाची एक प्रॉपर्टी आहे. ठीक आहे. कोणती प्रॉपर्टी, बॅकग्राऊंड इमेज. आणि त्या बॅकग्राऊंड इमेजला काय पास करतो, URL पास करतो. URL कुठे इमेज प्रेझेंट आहे ते इमेजेस नावाचं फोल्डर, आणि त्याच्यामध्ये कुठली इमेज घ्यायची, इमेज. ओके. आणि मग बॉडीवरती आल्यानंतर बघा काय झालं, हे बॉक्स मधलं हे जे आहे ना, हा बॉक्स वगैरे हे थोडं कमेंट करा, चेक करा. झाली का इमेज ऍड बॅकग्राऊंड. बरोबर आहे ना. ठीक आहे. मग आता ह्याला तुम्हाला ऍडजस्ट करायचं झालं तर कसं ऍडजस्ट करणार आहे ना. आता ह्याला जर तुम्हाला ऍडजस्ट करायचं झालं तर कसं ऍडजस्ट करणार, तर परत त्याच्या प्रॉपर्टीज येतात. दॅट इज कॉल्ड बॅकग्राऊंड साईज. ठीक आहे. बॅकग्राऊंड साईज मध्ये कव्हर, कंटेंट असे काय येतात, असे हे वर्ड येतात. आता कव्हर कंटेंट केल्यानंतर काही फरक नाही पडत. पण नंतर काय करतो आपण, तर याच्यामध्ये येऊन समजा मी इथं म्हटलं 100% विड्थ, 100% हाईट असं जर म्हटलं तर हे पण काय होतं, ओरिजिनल इमेजमध्ये येतं हे सगळं. ठीक आहे. आणि मग जर मला ह्याला जर थोडं प्रॉपर जर मॅनेज करायचं झालं तर मग मी इथं म्हटलं 80% आणि त्याच्यानंतर एक 60% असं जर यूज केलं तर काय होतं, हे बघा तरी पण काय होत नाहीये. ठीक आहे. हे बघा मॅनेज होते का बॅकग्राऊंड साईज ना, नाही. जे ओरिजिनल इमेज चालली आहे ना तीच ओरिजिनल इमेज इथे येते. बरोबर आहे ना. त्याच्यानंतर नेक्स्ट अजून काय म्हणणार,
बॅकग्राऊंड पोझिशन, याला काय म्हणतो आपण सेंटर. त्याच्यानंतर नेक्स्ट बॅकग्राऊंड रिपीट, नो रिपीट, रिपीट नाही झाली पाहिजे छोटी इमेज असेल तर. ठीक आहे, अशा प्रॉपर्टीज काय करतो, अशा प्रॉपर्टीज. आता इमेज खूप मोठी आहे ही, त्याच्यामुळे प्रॉपर बसेल का, नाही बसणार आहे प्रॉपर. ठीक आहे, इथं जरी तुम्ही बॅकग्राऊंड साईज जरी मी पिक्सलमध्ये जर दिली, समजा मी बॅकग्राऊंड साईज दिली 100 पिक्सेल आणि त्याच्यानंतर इथं किती म्हटलं 100 पिक्सेल, एकदा पिक्सेलमध्ये चेक करा बॅकग्राऊंड साईज बसते का. ठीक आहे, यस. मी याच्यावरती आहे लाईव्ह सर्व्हर, रिफ्रेश करायची गरज नाही, ऑटोमॅटिकली काय करायचं रिफ्रेश होत राहील. ठीक आहे, हे बघा रिफ्रेश केल्यानंतर कुठे गेला तो, दिसतंय का, बरोबर आहे, समजलं. आणि जर तुम्हाला अप्लायच करायचं झालं तर काय करायचं, हा जो बॉक्स तुम्ही डिफाईन केलेला आहे त्या बॉक्सला परत काय करा, त्या बॉक्सला कमेंट आउट करा. ठीक आहे, आता इथं बघा विड्थ किती आहे 80, मी इथं विड्थ घेतली 100%. लक्ष द्या, विड्थ किती घेतली 100 पूर्ण बॉक्स, बरोबर आहे. आणि ज्या वेळेस 100% जर आपण विड्थ घेतली, ठीक आहे, तर काय होतं की बॉक्स तुम्हाला दिसेल असं, म्हणजे बघा बॉर्डर पण आलेली, हे सगळं चालेल ना, तर हे सगळंच हे. ठीक आहे, काय करायचं मग, तर ह्या बॉक्समध्ये ती इमेज टाकून द्यायची. समजलं का काय म्हटलं, बॉक्समध्ये काय टाकायची, ती इमेज टाकायची. कोणती इमेज, ही वाली आहे, ऑलरेडी बॉक्समध्येच आहे. ठीक आहे, आणि हे जे बॉडीवरती तुम्ही राईट केलेलं आहे ना, ह्याला कमेंट करा आणि एकदा रिफ्रेश करून चेक करा की हा बॉक्स आहे 100%चा, बरोबर आहे का. 100% काय त्याची विड्थ आहे. ठीक आहे, आणि मग इथं येऊन काय करायचं, परत इथे येऊन हे भरपूर सारी कुठाने करावे लागतात. बॉक्समध्ये कोण आहे, IMG आहे, आणि IMG मध्ये इथे येऊन तुम्ही विड्थ काय म्हटलं, याची सुद्धा विड्थ किती घेतली 100%. ठीक आहे, हे बॅकग्राऊंडला काय झाली, हे बॅकग्राऊंडला इमेज सेट झाली. हॉरिझॉन्टल स्क्रॉल निघून गेला. ठीक आहे, कळालं. हे असे भरपूर सारे कुठाने करतो, म्हणजे हे काय झालं, बॅकग्राऊंड इमेज झाली. हॉरिझॉन्टल स्क्रॉल नाही आला पाहिजे, एक गोष्ट लक्षात ठेवायचं. हॉरिझॉन्टल स्क्रॉल कधी येईल, विड्थ किती आहे 100, बरोबर आहे. आणि जर मी तर म्हटलं BD, बरोबर आहे, BD. आता BD न पण काय झालं, इथं हॉरिझॉन्टल स्क्रॉल आला का, नाही आला, चांगली गोष्ट आहे, नाही आला. पण काय होतं, बॉर्डर ज्यावेळेस तुम्ही लावता ना, त्यावेळेस काय होतं की एक हॉरिझॉन्टल स्क्रॉल होतो 100%ला, मग त्याला आपल्याला अवॉइड करायचं पुढे. कळलं, हे इमेज बद्दल कळलं सगळं डिस्कशन, की इमेज बद्दल आपण काय काय करू शकतो, काय काय नाही, इमेज कशा घेतल्या. ठीक आहे, यस ऑनलाईन. हा, ते इमेज बॅकग्राऊंड इमेज नाहीये. ठीक आहे, ती इमेज कशी आहे, बॅकग्राऊंड इमेज नाहीये, ती कशी घेतली आपण, बॉक्समध्ये घेतली. ठीक आहे, बरं ठीक आहे, तुम्हाला बॅकग्राऊंड इमेज घ्यायची झाली तर इथून काढून टाका हे, बरोबर आहे. आणि मग काय करा, बॉक्समध्ये या. आता बॉक्स एकदा चेक करा बरं, बॉक्स कसा आहे, बॉक्स असा आहे, क्लिअर आहे. आणि ह्या बॉक्ससाठी मिनिमम हाईट किती आहे 400ची, म्हणजे इमेजनुसार हा बॉक्स काय होईल, याची हाईट वाढेल, कळते ना. पण मिनिमम किती आहे त्याची 400. बॉक्समध्ये आल्यानंतर इथं येऊन जर तुम्ही म्हटलं, काय म्हटलं, बॅकग्राऊंड कलर नाही, काय पाहिजे आपल्याला, बॅकग्राऊंड इमेज. आणि बॅकग्राऊंड इमेजमध्ये काय म्हणायचं, URL मध्ये काय म्हटलं, इमेजेसमध्ये ही इमेज. ठीक आहे, काय झालं, बरोबर आहे ना, आली ना आता बॅकग्राऊंड इमेज, पण प्रॉपर आली का, नाही आली. ठीक, अशा केसेसमध्ये काय करायचं की अशा केसेसमध्ये इथं तुम्ही पिक्सेल व्हॅल्यू यूज केलेली आहे. कोणती व्हॅल्यू आहे, पिक्सेल. पिक्सेल म्हणजे कसं असतं, फिक्स. ठीक, अशा केसेसमध्ये काय करायचं की अशा केसेसमध्ये इथं म्हणायचं येऊन याची हाईट जी असली पाहिजे ती 100 VH असली पाहिजे, व्ह्यू पोर्ट हाईट असली पाहिजे. ठीक, कसली हाईट असली पाहिजे, व्ह्यू पोर्ट, बरोबर आहे ना. आता हे व्ह्यू पोर्ट आले ना, व्ह्यू पोर्ट
ठीक आहे. मग आता इमेज दिसते का? नाही दिसत आहे. मग आता इमेज आणायची, कशी आणायची इमेज? तर इमेज आणण्यासाठी परत आता एक प्रॉपर्टी यूज केली होती आपण, कोणती? साईज. 100%, 100%, 100%. ओके. आता ही काय झाली? बॅकग्राऊंड इमेज. ठीक आहे. असं खेळावं लागतं भरपूर. आता जोपर्यंत जसं आता मी खेळलो तसं तुम्हाला पण झाली पाहिजे प्रॅक्टिस. बरोबर आहे. असं नाही तर असं. मी किती वेळ केले बरं? बरोबर आहे ना. इमेज आणण्यासाठी किती वेळेस केल्या मी, किती गोष्टी केल्या, हे तुम्हाला जमलं पाहिजे. तेव्हा काय होतं, तेव्हा हे HTML CSS वाटतं तितकं सोपं नाहीये. ज्यावेळेस तुम्ही आता मी जे केलं ना, तुम्ही लॅबमध्ये बसन, मी जे आज केलं ना ते करा बरं, न बघता करा. एकतर क्लासमध्ये बसले की तुमच्या डोक्यात काय चालतं माहिती नाही, कुठल्या इमेजेस येतात काही माहिती नाही. ठीक आहे. कोणाच्या इमेजेस येतात ते माहिती नाही. लिहू शकता तुम्ही, सगळं करू शकता. पोझिशन नावाची प्रॉपर्टी आहे पुढे, पोझिशन रिलेटिव्ह, पोझिशन ऍब्सोल्यूट, ते सगळं शिकायचं आपल्याला CSS मध्ये. ठीक आहे. स्टेप बाय स्टेप चला, स्टेप बाय स्टेप मी सगळं सांगणार आहे तुम्हाला, सगळं. ठीक आहे. आता याच्यावरती टेक्स्ट राईट करायचं. जर मी आता जर सांगायला बसलो तर मग सगळंच उडून गेलं डोक्यातलं, आज काय चाललंय ते. ठीक आहे. पोझिशन रिलेटिव्ह, पोझिशन ऍब्सोल्यूट, पोझिशन फिक्स्ड, पोझिशन स्टिकी, पोझिशन स्टॅटिक, हे काय सगळ्या प्रॉपर्टीज आहेत. ठीक आहे. जसं मी बोललो तसं तुम्हाला पाठ पाहिजे. कुठेही आपण भेटलो रस्त्यावरती, मी म्हटलं यार पोझिशनची प्रॉपर्टी सांग यार, विसरलो मी, तुम्ही सांगितलं पाहिजे की नाही? बरोबर आहे का? ठीक आहे. कळालं हे? कळालं इमेज बद्दल सगळं डिस्कशन पाठीमागे? ठीक आहे. किती कोणाने केले बघा हे. आणि अजून एक प्रॉपर्टी असते याच्यामध्ये, एक असते, दॅट इज कॉल्ड ऑब्जेक्ट फिट. ऑब्जेक्ट फिट कव्हर हे रिस्पॉन्सिव्ह साठी यूज करतो आपण. ठीक आहे. ऑब्जेक्ट फिट कंटेन, ऑब्जेक्ट फिट कव्हर हे कुठं रिस्पॉन्सिव्हनेस मध्ये करतो. जसं की आता राईट क्लिक केलं, इन्स्पेक्ट करा. इन्स्पेक्ट केल्यानंतर हे मोबाईल व्ह्यू आहे, मोबाईलमध्ये चेक करा मोबाईलमध्ये कसा दिसतोय हा. हे जर माझा मोबाईल एवढ्या साईजचा असेल तर हा कसा दिसतोय बघा हे. बरोबर आहे ना? ठीक आहे. आणि इथं प्रॉपर्टी काय यूज केली आहे? ऑब्जेक्ट फिट कव्हर. ऑब्जेक्ट फिट जर मी यूज केलं असतं कंटेंट मध्ये काय होतं, काय नाही होते असे, फक्त हा काय करतो की त्याच्या लेवलला हे करतो हे. ठीक आहे. हे नावाच्या प्रॉपर्टीज आहेत. काय झालं नाही. मग आता मीडिया क्वेरी मध्ये ह्याला तुम्हाला ऍडजस्ट करावं लागतं. अजून मीडिया क्वेरी आपण नाही शिकलो. समजते ना? स्टेप बाय स्टेप चला. एकदा सगळं सांगितलं तर गोंधळ होईल. मग असं होईल की बाबा फुल स्टॅक करावं का, हाफ स्टॅक करावं का, एम्प्टी स्टॅक करावं. ठीक आहे. थोडं थोडं खात चला. क्लिअर आहे? कळलं इमेज बद्दल? ठीक आहे. तर इमेजच्या प्रॉपर्टीज आहेत या प्रॉपर्टीज CSSच्या प्रॉपर्टीज आहेत, जे की पुढे आपण बघणार आहोत. ठीक आहे. हे राहू दे तुमच्यासाठी. क्लिअर आहे? इमेज कशी फिट करायची, बॉक्सनुसार कसं फिट करायचं. ठीक आहे. हे कुठं शिकलं आपण? हे शिकलं आपण बेसिक टॅग्स मध्ये. कुठला टॅग? इमेज. क्लिअर? याचे ॲट्रिब्यूट कुठले कुठले? SRC, ALT, width, height, आणि अजून एक येतो दॅट इज कॉल्ड यूज मॅप. ठीक आहे. ते पुढे बघायचं आपल्याला, यूज मॅप कुठे यूज करतो. असे एवढे ॲट्रिब्यूट बनायचे इमेजचे. ठीक आहे. किती झाले बेसिक टॅग्स मध्ये? तर बेसिक टॅग्स मध्ये हे. त्याच्यानंतर बेसिक टॅग्स मध्ये अजून एक बेसिक टॅग येतो दॅट इज कॉल्ड एज द सुपरस्क्रिप्ट. ठीक आहे. आणि एक येतो सबस्क्रिप्ट. सब म्हणजे खाली, जसं की आता एक फॉर्म्युला आहे H2O, 2 कुठे येतं? खाली, म्हणजे काय म्हटलं? सबस्क्रिप्ट. आणि जर एखादा मॅथमॅटिकल फॉर्म्युला असेल A² B² असं. ठीक आहे. आता मला A² आणायचं आहे किंवा B² आणायचं आहे, मला रूट आणायचं आहे. रूट मध्ये काय आणायचं आहे? A² + B² आणायचं आहे. मग कसं आणायचं? रूट मध्ये. बरोबर आहे का नाही? आता हे कॉलेजमध्ये झालं पाहिजे, झालं पाहिजे की नाही? इकडची साईड
झालं पाहिजे की नाही? तुमच्या मते झालं पाहिजे की नाही? युनिव्हर्सिटी कोणते आहेत तुमच्या? हा, म्हणजे मला जिल्ह्यांची नावं सांगा. अहमदनगर. बर, अजून? अजून? तर सगळे अहमदनगरचेच आहेत. झालं पाहिजे की नाही हे? काय बोला, चल. यस. हो, एस्टिमेल एंटिटी. जर तुम्हाला काही माहिती नसेल असल्या गोष्टी, तर ऑलरेडी एक पेज आहे, ठीक आहे, गुगलवरती या आणि इथं टाका एस्टिमेल एंटिटीज. ठीक आहे, काय नाव म्हटलं? एस्टिमेल एंटिटीज. आणि याच्यामध्ये ही जी वेबसाईट आहे कुठली? टॉपटल. सगळ्यात बेस्ट वेबसाईट आहे. कळलं? याच्यामध्ये जर तुम्हाला कुठला सिम्बॉल जर यूज करायचा झाला किंवा कुठलं जर मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन्स यूज करायचे झाले, मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन्स आहेत आणि त्याचं इथं दिलेलं आहे तुम्हाला. काय दिलेलं आहे? हे कोड्स दिलेले आहेत. दिलेत नाही सगळे कोड्स. आणि सगळे कोड्स आपण सगळ्यात जास्त काय यूज करतो? एम्परसेंट सिम्बॉल आपण जास्त यूज करतो. लक्षात ठेवायचं. काय यूज करतो आपण? एम्परसेंट. समजते ना? याच्यामध्ये जर येऊन बघितलं तर तुम्ही भरपूर सारे असे काय फॉर्म्युलेज आहेत का? चेक करा. आहे काय रूट? हे वाला यूज करायचं का हे वाला का हे वाला? आणि त्याच्यासाठी कोड दिलेला आहे खाली. काय दिलेलं आहे? एम्परसेंट. ठीक आहे, एवढं सारं आहे. एवढे सारे मॅथमॅटिकल जर तुम्हाला सिम्बॉल, एखादी करन्सी जर तुम्हाला प्लेस करायची झाली, समजा तुम्ही इंडियासाठी काम करताय तर इंडियाची करन्सी जर तुम्हाला टाकायची झाली तर इथं करन्सीवरती क्लिक करा. ही करन्सी आहे इंडियाची करन्सी आणि ही करन्सी काय करायचं, याचा कोड इथं दिलेला असेल. याच्यापैकी कुठला पण एक कोड यूज करा. एम्परसेंट हा वाला कोड यूज करा. त्याला काय म्हणायचं? याला म्हणायचं एस्टिमेल एंटिटीज म्हणायचं. काय? ठीक आहे. लेबल आहे, त्या लेबलवरती मला रुपीचं सिम्बॉल टाकायचं आहे. कसं टाकायचं मग? हे एंटिटी. ठीक आहे, जसं की आता बघायचं. मी हे थोडंसं बॅकग्राऊंड इमेज वगैरे कमेंट. ठीक आहे, इकडे या. हे असं दिसेल, बरोबर आहे ना? हे बॉर्डर एवढी इमेज. याच्यामध्ये मला एक लेबल घ्यायचं आहे. लेबल कसं घेतो आपण? लेबल कसं घेतो? लेबल. ठीक आहे, आणि लेबलमध्ये मला काय टाकायचं आहे? रुपीचं सिम्बॉल टाकायचं. रुपीचं सिम्बॉल टाकायचं आहे. रुपीचं सिम्बॉल टाकण्यासाठी काय केलं तर या एस्टिमेलच्या एंटिटीजवरती आलो आणि इथून काय कॉपी केलं? हा कॉपी केला, हा वाला ॲड्रेस कॉपी केला एम्परसेंट वाला, आणि एम्परसेंट वाला ॲड्रेस इथून काय केलं? इथून पेस्ट केलं. ठीक आहे, सेमी कॉलन सहित पेस्ट करायचं. इथं येऊन चेक करा पेजवरती. पेजवरती इथं काय दिसतंय तुम्हाला? कळालं? जर तुम्ही अशी वेब पेज डेव्हलप करत असाल तर हे सगळे एंटिटीज आहेत, हे माहिती पाहिजे. समजतंय ना? ठीक आहे, या पेजला लक्षात ठेवा. या पेजवरती तुम्हाला भरपूर साऱ्या गोष्टी भेटतील. लेटर्स भेटतील, करन्सी, ॲरोज, एखादा ॲरोज वगैरे यूज करायचा झाला, पंक्च्युएशन्स जर तुम्हाला यूज करायचे झाले हे सगळे पंक्च्युएशन्स, किंवा एखादा सिम्बॉल जर तुम्हाला यूज करायचा झाला तर हे @ सिम्बॉल किंवा कॉपीराईट सिम्बॉल किंवा आर रजिस्टर्ड. ठीक आहे, हे सगळे सिम्बॉल्स तुम्हाला ह्या पेजवरती. खूप भारी वेबसाईट आहे, बरोबर आहे? आणि या वेबसाईटवरती काय सगळे तुम्हाला एस्टिमेलच्या एंटिटीज म्हणतो आपण यांना. हे आपल्याला माहिती नसते एवढ्या गोष्टी. क्लिअर आहे का? कळतंय? एस्टिमेल वाटतं तितकं सोपं नाहीये. समजतंय? ठीक आहे. क्लिअर आहे का ऑनलाईन सगळ्यांना? इमेज टॅग, सुपरस्क्रिप्ट, सबस्क्रिप्ट, सबचा मिनी खाली, ठीक आहे, सुपर वरती. समजतं? आता तुमचं काम काय असतं बघा. तुम्ही काय करा, एक मॅथमॅटिकलसाठी एक वेबसाईट तयार करा. मॅथमॅटिक्ससाठी एक ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन्स तयार करा. त्याच्यामध्ये रूट काढा, रूटच्या मध्ये a² + b² काढा, त्याचा रिझल्ट काय येतो, ऑप्शन्स ठेवा. असं करा ना. बघा ना मॅथमॅटिकल इम्प्लिमेंटेशन कसं करायचं? बाय युझिंग HTML एंटिटीज. याचा वापर करायचा आणि याचा वापर करून काय करायचं? तसा डेव्हलप करायचा प्रयत्न करायचा की बाबा मला येतं का हे a² b². जमेल ना? आहे ना, सगळंच ऑनलाईन आहे. उचलायचं आणि टाकायचं. ठीक आहे,
एवढं काय करा, एवढं काम करा. बघा घरी घरी प्रॅक्टिस करा, हे इथं नका करू कुठं, पण हे घरी प्रॅक्टिस करा. आणि इमेज बद्दल विसरू नका, इमेजच्या नंतर हे. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट याच्यामध्ये काय येतो, तर याच्यामध्ये जो पुढचा पॉईंट येतो हे बेसिक टॅग्स मध्ये. नंतर जो पुढचा पॉईंट याच्यामध्ये येतो डिस्कस, दॅट इज कॉल्ड एज द सिमेंटिक टॅग. कुठला पॉईंट येतो याच्यामध्ये, सिमेंटिक टॅग्स. ठीक आहे. तर सिमेंटिक टॅग म्हणजे काय, तर सिमेंटिक टॅग म्हणजे असे टॅग की जे HTML5 मध्ये इंट्रोड्यूस झालेले आहेत. बरोबर आहे. जसं की आता पहिलं HTML4 मध्ये मी काम केलं की मला व्हिडिओ आणि ऑडिओ मला घेता येत नव्हतं डायरेक्टली. मी काय करायचो मग, व्हिडिओ आणि ऑडिओ किंवा एखादा व्हिडिओ मी काय करायचो, यूट्यूबला टाकायचं. यूट्यूबला टाकल्यानंतर तिथून त्याचा ॲड्रेस घ्यायचा. तिथून त्याचा ॲड्रेस घेतल्यानंतर काय करायचं मग, आपल्या पेजवरती तो ॲड्रेस टाकायचा. म्हणजे ॲक्च्युअल व्हिडिओ माझा कुठं, यूट्यूब. तिथून रेफरन्स कुठे घेतला, पेजवरती. हे असं पहिले कुठाने करावे लागायचे. मग आता हे काढून टाकलं HTML5 नं. एक गोष्ट लक्षात ठेवा, HTML5 तुम्ही शिकताय म्हणजे नेमकं तुम्ही काय शिकताय, तर तुम्ही शिकताय HTML, तुम्ही शिकताय CSS आणि तुम्ही शिकताय जावास्क्रिप्ट. हे सगळं एकाच बंडल मध्ये आहे. HTML5 म्हणतो आपण त्याला. कळतंय ना HTML5 चं मिनिंग काय, 3 टेक्नॉलॉजी एकत्र बाइंड केल्या. कसं बाइंड केल्या, ॲनिमेशन नावाची प्रॉपर्टी जे की आपल्याला पुढे शिकायचे. ॲनिमेशन साठी तुम्हाला टोटली डिपेंड राहावं लागायचं कुणावरती, जावास्क्रिप्ट नाही तर jQuery. समजतंय, त्याच्यावरती डिपेंड राहायची गरज नाही. CSS थ्रू तुम्ही कसलं पाहिजे तसलं ॲनिमेशन तयार करू शकता विदाउट युजिंग JS. म्हणजे तुम्ही काय शिकताय, HTML5 शिकताय. इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ दिस टेक्नॉलॉजी. समजतंय, म्हणजे JS वरती डिपेंड राहायचंय का नाही, मग JS कशाला शिकायचं, हो का नाही. ठीक आहे, क्लिअर. सिमेंटिक टॅग कोणाला म्हणायचं, सिमेंटिक टॅग म्हणजे असे टॅग की त्या टॅगला तुम्हाला डिफाईन करायची गरज नाही पडत, त्या टॅगच त्याची डेफिनेशन सांगतं. त्याला काय म्हणतो आपण, सिमेंटिक टॅग म्हणतो. जसं की फॉर एक्झाम्पल सिमेंटिक टॅग, पहिला सिमेंटिक टॅग. ठीक आहे, मी म्हटलं हेडर. तुम्हाला याला डिफाईन करायची गरज आहे, त्याचं नावच त्याची काय सांगतं, डेफिनेशन सांगतं. बरोबर आहे, बरोबर आहे की नाही. त्याच्यानंतर दुसरा सिमेंटिक टॅग NAV म्हणजेच नेव्हिगेशन. तुम्हाला डिफाईन करायची गरज आहे नाही, त्याचे डेफिनेशन कोण सांगतं, तोच. नेव्हिगेशन म्हणजे एका पेजवरून दुसऱ्या पेजवरती जम्पिंग करणे, त्याला काय म्हणतो आपण, नेव्हिगेशन म्हणतो, सिमेंटिक टॅग. त्याच्यानंतर तिसरा सिमेंटिक टॅग, दॅट इज कॉल्ड ॲज द, त्याला म्हणतो आपण सेक्शन टॅग. So this is the replacement for div tag. म्हणजे HTML5 मध्ये तुम्ही div नका वापरू, तुम्ही काय वापरा, सेक्शन वापरा. सिमेंटिक टॅग का इंट्रोड्यूस करण्यात आले, हा पण प्रश्न आहे ना. बरोबर आहे का नाही. आता ज्याला ज्याला HTML येतं, ज्याने HTML येतं, म्हणजे जे ॲबसेंट आहेत त्यांना येत असेल बाबा, कशाला बोरिंग लेक्चर करायचे हेच. आता तुम्हाला माहिती नाही म्हणून तुम्ही आले, तुम्हाला पण येतं हे, असं नाही तुम्हाला पण येतं हे, आम्ही थोडीच कुठं नाही म्हटलं. ठीक आहे. सो हे सिमेंटिक टॅग इंट्रोड्यूस करायची गरज का पडली. ओके ओके, ठीक आहे. काय केलं गुगलनी 2009 मध्ये, SEO जर तुम्हाला परफॉर्म करायचं झालं तर आपण मेटा कीवर्ड्स यूज करतो. काय यूज करतो, मेटा कीवर्ड्स. ठीक आहे. 2009 मध्ये मेटा कीवर्ड्स हे क्लोज केले. कोणी केले, गुगलनी. ठीक आहे, कोणी केले, गुगलनी. काय केलं, 2009 मध्ये मेटा कीवर्ड्स बंद करून टाकले, नाही वापरायचं मेटा कीवर्ड्स. प्रॉब्लेम क्रिएट होतात, सिक्युरिटी इश्यू येतो, प्रॉब्लेम क्रिएट होतात, कोणी पण जंप मारू शकतो पेजवरती आपल्या, सगळं बंद करून टाकलं. मग काय करा, त्याच्या ठिकाणी मग त्यांनी शोधलं, काय शोधलं, त्यांनी शोधलं सिमेंटिक टॅग. काय शोधलं, सिमेंटिक टॅग.
जर तुमच्या पेजमध्ये जर सिमेंटिक टॅग असतील तर तुमचं पेज रँकमध्ये येणार. SEO, सर्च इंजन ऑप्टिमायझेशन, बरोबर आहे, रँकमध्ये आणणं पेज, टॉप 10 मध्ये आणणं पेज. मग त्याच्यासाठी काय पाहिजे तुमच्या पेजमध्ये? हे सिमेंटिक टॅग असले पाहिजे. सगळेच असले असं नाही, त्याच्यातले मोजके जरी असलात तरी चालेल. समजतंय? याच्यासाठी आपण काय करतो? याच्यासाठी आपण सिमेंटिक टॅग यूज करतो. कशासाठी यूज करतो आपण सिमेंटिक टॅग? हा, दोघं सांगा बरं. हा, तुम्ही दोघं. हा, तुम्ही हा, तेच तुमच्या पुढचे. हा, बोला ना. काय खेळू लागले खाली? काय ओढाओढी करू लागले? असं नाही करायचं. आपण इथे शिकायला आलोय ना. ओढाओढी बाहेर करा. मी पण येतो. सपोर्टला मी पण येतो. हम्म? इथे शिकायला आलो ना आपण. एक तर मला रागा वाटत नाही. ठीक आहे, लक्ष द्या. कळलं हे? 2009 मध्ये मेटा कीवर्ड्स काय केले? गुगलनी बंद करून टाकले. मग त्याला काय करा? त्याला काय वापरा? सिमेंटिक टॅग वापरा. आणि सिमेंटिक टॅग कोणाला म्हणायचं? असे टॅग की त्या टॅगची डेफिनेशन ते स्वतः सांगतात. त्याला काय म्हणतो आपण? सिमेंटिक टॅग. त्याला एक्स्ट्रा डिफाईन करायची गरज नाही. समजलं? हे झालं सेक्शन. सेक्शनला रिप्लेसमेंट कोण आहे? सेक्शनला रिप्लेसमेंट कोण आहे? डिव. ओके. त्याच्यानंतर चौथा जो सिमेंटिक टॅग आहे दॅट इज कॉल्ड एज द मेन. सो मेन इज द रिप्लेसमेंट फॉर बॉडी टॅग. बॉडी टॅग नका वापरू. काय वापरा? मेन वापरा. समजते का? आता एवढे चेंजेस झाले HTML मध्ये. आता एवढे चेंजेस आपण कधी इम्प्लिमेंट केले का? साधं पेज डिझाईन करताना आपलं जुनच पद्धती वापरतो. बॉडी वापरतो, डिव वापरतो, सगळं वापरतो. जुनीच पद्धत. पण कधी यूज केले का हे आपण प्रामाणिकपणे? नाही यूज केलं. समजतंय? ठीक आहे, क्लिअर आहे ना सगळ्यांना? ठीक. ओके. सो त्याच्यानंतर पाचवा जो आहे दॅट इज कॉल्ड एज द आर्टिकल टॅग आहे. त्याच्यानंतर सहावा जो येतो दॅट इज कॉल्ड असाइड टॅग आहे. ठीक आहे. सातवा जो येतो दॅट इज कॉल्ड एज द आपला आवडता फुटर. ठीक. त्याच्यानंतर एक येतो ऑडिओ. त्याच्यानंतर येतो व्हिडिओ. ठीक आहे. हे असे काही जे आपण नेहमी वापरणारे काय ते सिमेंटिक टॅग आहे. असे भरपूर आहेत असे. ठीक आहे. पण आपण वापरतो किती? एवढं. यांच्याबद्दल आपण उद्याच्या लेक्चरला डिस्कशन करूया सिमेंटिक टॅग बद्दल. त्याच्यानंतर सिमेंटिक टॅग झालं की मग आपण डिस्कस करणार UL आणि OL. ठीक आहे, याच्याबद्दल डिस्कशन करणार. ओके. ते झाले की मग आपण डिस्कशन करणार कोणावरती? ते झाले की मग आपण डिस्कशन करणार टेबल टॅग वरती. त्याच्यानंतर डिस्कशन करणार फॉर्म टॅग वरती. क्लिअर? मग आता HTML चा पार्ट काय होतो व्हायचा संपून जातो. समजलं? आणि त्याच्यानंतर मग CSS जो की मेन पार्ट आहे, कोर कॉम्पोनंट आहे. ओके. काय नाव आहे तुमचं? नाव रोहित आणि आकाश. ठीक आहे. कोणते गाव आहे? एकाच गावचे? नाही म्हणजे भारतातलेच आहेत ना? ओके. ठीक आहे. सो जॉईन करा एकदा लेक्चर सगळ्यांनी.